सॉरी नंदाताई, पण आम्ही आनंदला शोधतोय म्हणून विचारते. आनंदची बाईक तुमच्या मिस्टरांकडे कशी आली? राजेश आणि आनंद मित्र होते का? नाही, त्यांनी आनंदकडून त्याची बाईक विकत घेतली होती. कधी घेतली होती? 2 वर्ष झाली. नक्की तारीख नाही सांगता येणार, पण 2014 सालच्या दिवाळीनंतर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी घेतली होती. आनंदला पैशाची फार गरज होती. त्याची नड भागली, पण त्या बाईकने माझा संसार उद्ध्वस्त केला. बाईक घेतल्यानंतर 3ऱ्याच दिवशी यांचा अपघात झाला आणि नंदाताई सॉरी, मी तुमचं दुःख समजू शकते, पण प्लीज मला सांगाल का की आनंद आणि राजेशची भेट कशी झाली होती? माझे पती इन्शुरन्स एजंट होते. ते आनंदच्या ऑफिसमध्ये गेले होते. त्यांनी स्कीम तर नाही घेतली, पण स्वतःची बाईक यांना विकली. यांनाही फिरतीच्या कामामुळे बाईकची गरज होती. यांनी आनंदचे 6 महिन्याचे खानावळीचे थकलेले पैसे भरले व रोख रक्कमही दिली. आनंद कुठल्या ऑफिसमध्ये होता? मला नाही आठवत हो. हे गेल्यापासून आनंद आणि त्याची बाईक हे विषयही मला नकोसे वाटतात. तुम्ही प्लीज मला काही विचारू नका. तुम्ही जा इथून प्लीज. नाही, यांना त्रास देणं बरोबर नाही, पण काम पूर्ण झाल्याशिवाय राधा आणि मॅडम समोर कसं जाऊ? नंदाताई, मी तुमचं दुःख समजू शकते, पण तुम्ही एकदा राधाच्या बाजूने विचार करून बघा ना. आनंदशी तिचं लग्न होणार होतं. 2 वर्ष झालं ती आनंदची वाट बघते. तुम्ही थोडी माहिती दिलीत तर कदाचित आनंद सापडू शकेल. प्लीज, तुम्ही प्लीज असं काही करू नका. आनंदने ना त्यांचं कार्ड यांना दिलं होतं. मी ते शोधते. थँक्यू सो मच. आलेच. आनंदरावांचा फोटो कसा गावला? ते सापडले? सेदने पाठवलाय फोटो. बाईकच्या रजिस्ट्रेशनच्या रेकॉर्ड्स मध्ये सापडला. आता हा फोटो मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना पाठवलाय. आनंद नक्की सापडेल. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गो, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.